साथियों, सबने थी पहले जय जोहार, जय गौर, जय सेवालाल। साथियों, आज तारीख 16 एप्रिल 2020 एक महत्वपूर्ण विषय लेतानी साथियों मैं तमारा मंदे में आई छूँ। साथियों, आज हे देशे में आणि विश्वेर पाठी में 14 एप्रिलेना हे भारतीय जे संविधान निर्माताचं जे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं हंदूर 14 एप्रिले हे लॉकडाउनेर प्रतिबंध रेतानी सुद्धा संपूर्ण देश में आणि भारते में ही जयंती मनायम आई। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरेर जयंती निमित्त साथियों सबने थी पहले मैं सबने ना हार्दिक शुभकामनाएं दूँ। साथियों, आज हंदूर जयंती निमित्त मैं जे कई महत्वपूर्ण विषय पर जे चर्चा करें साथियों तमार समोर लाई आई छूँ, ये कई महत्वपूर्ण बातें पर साथियों मैं चर्चा तमार सोबत हंदूर संदर्भे में करे छूँ। साथियों, आज जे आपण चर्चा सत्र रकाडेचा ही चर्चा सत्र काहीचं ये चर्चा सत्र जे विषयचं सबने थी पहले मैं साथियों ये विषय क्यों इच्छू आज जे मैं लाई आयर जे मारो चर्चारो जे विषयचं वो विषय हीच की गोर बंजारा समूह आणि भारतीय संविधान। साथियों, आज ये जे विषय में जे चर्चान लगाईचू ये चर्चान का लगाय येरो कारण कहीच ये आपण ये पर चर्चा का करें चाहचा ये साबित पहले महत्वपूर्ण जे के महत्वपूर्ण जी भूमिकाच ये साथियों भूमिका में तमार समोर सबने थी पहले मांडूच। आज ये देश में प्रत्येक राज्य में मन जायरो मौका मळो देशेर जे कानाकोपरा जे आपणे गोर बंजारा रे तांडाचं वो तांडेम सुद्धा मन जायरो एक मोको मळो आणि हे तांडेम जना मगो बकामशी लोकसोबत चर्चा कीधो समाजेम जे बुद्धिजीवी लोक छ होंदूसोबत भी मैं चर्चा कीधो जे समाजे में आपणे जे साधारण लोक छ आपणे धनरात संघर्ष करतानी पेटेर बाटी पर आपणो म्हणजे हाते पर आपणो पेट भरेलो काम करत छ हो लोकून सुद्धा मैं भेटो आणि भेटतानी होंदूसोबत काही वातेरी चर्चा कीधो। पण साथियों जना होंदूसोबत मैं चर्चा कीधो काही महत्वपूर्ण वाते होंदूसोबत संदर्भे में चर्चा कीधो तो ये चर्चा में थी मन लक्ष्य में आई कि आज देश में कई वेळोच ये देशेरो आपणो अधिकार लड़ाई कोण लोकोच ये देश में आज आपणो अधिकार कईच ये संदर्भे कोणशी जानकारी आपणे तांडेमेर लोकून छे। आणि दुसरी महत्वपूर्ण एक बात कईच कि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरो काम काही येतो वो खरोखरच काही गोर बंजारा समाजासारखं काही किदेचं काही ही काहीच कोण किदे असे सुद्धा आरोप में अपने तांडे में अपने लोगों लगातू देखो आणि चर्चा में सुद्धा लोग आरोप लगावच। ये आरोप फक्त अपने शिके साधारण लोग कोणी तो जे बुद्धिजीवी लोग छ हो सुद्धा ही एक आरोप लगावच कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमासर काहीच कोण किदे। कारण ही जे चर्चान जे साथियों में आज विषय लगाए ये विषय अंतर्गत जे के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे गोर बंजारा समाजेसर जे काही कर्मेलेच जी महत्वपूर्ण वातच आज अपने गोर बंजारा लोकूर संवैधानिक अधिकार कहीच ये साबित वाते साथियों चर्चा करे सार मैं तमार समोर लाई आई। सबने थी पहले जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आपण जर हंदूर बारे में जर आपण जानते हुए तो हंदूर जे सामाजिक क्षेत्र में जे वो 1917 में सबने थी पहले हंदूर सामाजिक क्षेत्र में हंदूर एंट्री हुई वो एंट्री कुकण हुई जना हो विद्यापीठ में थी एक उच्च डिग्री लीधे आणि लेतानी हे देशम जे काही जाती व्यवस्थाचं हे देशम जे काही वर्ण व्यवस्थाचं हंदू आधारे एक शोधपत्र लखे आणि शोधपत्र लगतानी हो एक सामाजिक जीवनेम सुरुवात कीधे आणि जसं हो सामाजिक जीवनेम सुरुवात कीधे सुरुवात करे नंतर 1920 में जे शाहू महाराजचं जे मराठा समाजेर हो काळे में सबनी थी मोठे एक राजा वेताणी चलगेचं होंदूर नाम शाहू महाराजचं हो शाहू महाराज कोकणे में एक मानगाम करतानी गामचं आणि वो मानगामेर गामे में एक सभालच आणि वो सभा में अध्यक्षता करेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलावच
आणि वो सभार जे विशेषता ही येते की वो सभाम फक्त एक जाती समूह लोक कोणी तो देशमेर जे काही SC ST OBC जे काही अलग अलग जाती समूह आहोत, इवन बंजारा लोक सुद्धा सभाમાં उपस्थित होते. आणि शाहू महाराज जना सभा लीधे तो सभा में ती एक बात कच की आज આપણે समाजेनं एक प्रखर नेतृत्व મળગોच. वो नेतृत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक जातीरो नेतृत्व कोण येतो, पण हे देशमेर जे काही वर्तमाने जे काही राज करेवा लोकच हे जे काही ब्राह्मणवादी लोकच हे ओंदूर लिटरेचर एक सोशली लिटरेचर वेगो म्हणजे सामाजिक शिक्षण वेगो आजी गोंदूर शैक्षणिक शिक्षण वेगो एमेती व दंडरात प्रचार प्रसार करच की होंदूर जे कामचं फक्त अस्पृश्य सारं फक्त दलितेर नामेती फक्त दलित एक शब्द जे हो कनाई वापरे कोणी वो शब्दना आधार बनातानी वो प्रचार प्रसार करच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त होंदूर समूह पुरता किदे. आणि ही जे भ्रमचं फक्त આપણે गोर बंजारा समाजेम कोणी तो हे देशमेर जे काही OBC वर्गचं हे देशमेर जे काही आपण नॉमेडिक ट्राईबेर जे काही ज्यांना आपण भटके मुक्तकाचा हे जे काही आपण लोकचा हे लोकूर माध्यमेती एक भ्रमचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरोच हमार सारखा कोणी किदे. कारण साथियों ही कततरी આપણે लोकूर भ्रम दूर वेहो, कारण की हे देशमेरो जे काही इतिहास ही इतिहास खरो इतिहास आज आमने शिकाय कोणी हमारो अधिकार काहीच अधिकार आज આપણે लोकून कोई के कोणी करतानी आज આપણે लोकून हे अधिकारेर वात मालूम हेणू वेरसार साथियों તમને लाई आईच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आपण जीवन चरित्र देखते आणि जीवन चरित्र में जे काही काम करमेलेचं मग विभागणीकरण हे काम हो काही करमेलेचं सबने ती पहिले मग તમને साथियों समजायला प्रयत्न करूच. एर नंतर जे भारतीय जे संविधानचं या संविधाने में આપણે लोक कोणशे अधिकारेर आर्टिकलचं कोणशे कलमचं कोणशी वातचं हे सुद्धा તમને माध्यमेती समजावाच. आणि आज आपण अंदूर जर विचारेम चाले तर આપણે समाजेम काही येऊ शकचं हे साबित वातेर चर्चा साथियों में તમારા समोर करेवाच. सबने ती पहले जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर આપણે ना अंदूर चरित्र अंदूर जर सामाजिक काम समजे रे तो अंदूर कामेन में 3 भागे में विभागणी करमेलूच. पहिलो जे भागचं की देश में हजारों वर्षे थी आज जाती व्यवस्था माध्यमेती धार्मिक व्यवस्था माध्यमेती आपण जे काही भटके मुक्ते आपण जे काही गोर बंजारा लोकचा हे देशमेर जी काही ब्राह्मणी संस्कृती आहेत ती जी ब्राह्मणी व्यवस्था आहेत ती होंदूर माध्यमेती आपण बहिष्कृत करे कुराय लोक येते. आणि आपण जना बहिष्कृत करे कुराय लोक येते जना हमने देश में शिक्षण कोणी अधिकार येतो हे देश में हमने न हमार संपत्ति जमा करे अधिकार कोणी येतो. इवन ब्राह्मणेर द्वारा इंग्रजेर माध्यमेती 1871 हमार जे काही घुमंतू लोकच आपण जे काही गोर बंजारा लोकच हे लोकून गुन्हेगार जाती सुद्धा घोषित करमेले ते म्हणजे अशी सुद्धा वात साथियों आपण सोबत हे मेलीच. पण हे वात जना व्यक्ती तर हे वात खरो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मालम कोणी होती काही मालम येती. पण जना म्हणून ही वात मालम येती तो आज होंदूर बकमश जे साहित्याचं ही साहित्य आज आपण सामाजिक क्षेत्र में आपण वाचन મળच. वो साहित्य में थी एक पुस्तकचं वो पुस्तकेर नाम कहीचं एनालिशन ऑफ कास्ट. हे पुस्तके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर આપણે જે गोर बंजारा लोकचं આપણે भटके मुक्त लोकचं होंदूर विषय काही लकच हे ब्राह्मणेनो काही कच की हे ब्राह्मणो तमार जर संस्कृती तम प्रपोगंडा करच की बकम महानच हे महान संस्कृती में हे जे काही SC ST OBC म्हणजे जे अस्पृश्य लोकचं जे आदिवासी लोकचं जे आपण भटके मुक्त जे काही आपण गोर बंजारा लोकचा हे लोकूर उत्थानेर तम कृषी कार्यक्रम बनायचो काही होंदून वो प्रश्न विचारायचो पुस्तकेर माध्यमेती जर तम कहते हैं तो कि हमार संस्कृति महान स आणि येंदूर विकासेसार जर तम कृषी काम कोणी कर रहे हैं यार अर्थ आशीच की तमार संस्कृती लज्जा यांच्याचं तमार संस्कृती लाज वाटेंच्याचं म्हणजे हे अर्थ असोच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमार अधिकारे प्रति जे ब्राह्मणी व्यवस्था हजारों वर्ष कंती આપણે समाजन अशिक्षित रकाडे आज આપણે शिक्षा संपत्ति कंती दूर रकाडे हो लोकून लिटरेचर माध्यमेती होंदूर साहित्य माध्यमेती म्हणजे प्रश्न करच म्हणजे हे अर्थ काय होच की जे होंदूर साहित्य येतो वो साहित्य में ती सुद्धा हमार प्रतिनिधित्व करेर काम हो की दे. दुसरं जर बात जर देखते हैं तो होंदूर जे सामाजिक जीवनचं जसं मग सुरुवातीन कहतो की होंदूर जे सामाजिक जीवनेम सुरुवातचं 1920 कंती ही जना 1920 कंती ही तो ये देश में 1928 ने एक सायमन नामेर कमिशन भारते में ही जना सायमन कमिशन भारते में तो जे सायमनेर जे मुख्य जे सायमन होते
व सायमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रश्न विचारच. हो प्रश्न काही विचारायचं की बाबासाहेब जसं तुम अस्पृश्य सारं आदिवासी सारं जे अधिकाऱ्यां मागणी करायचो वो अधिकार काही भटके मुक्त गोरबंजारा लोकून मिळू शकचं काही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सायमन यांचं की हा ही पॉसिबलचं ही मिळू शकच. पण ही कुकळ मिळू शकचं तर ही पद्धत होतून के पण जना 1928 जना सायमन कमिशन आहे तो सायमन कमिशनर माध्यमेती આપણે अधिकाऱ्यार वात सुद्धा मांडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की दे. मन वाटे नहीं कि आपने गोर बंजारा समाज में जे सुखे सुखाय वर्ग में लोग चा आपण जे काही साधारण लोग चा हे साधारण लोकून आपने नी वात मालम है हे होंदू सायमन कमिशनर मो ड्राफ्ट में हे वात नमूद कर मेलेच. પછી ડ્રાફ્ટ जना नमूद कर मेले ते यार अर्थ असोच की हो देशमेर जे काही SC ST OBC आणि आपण जे काही भटके मुक्त लोग सा हमारो राष्ट्रीय स्तरे पर नेतृत्व करेर काम हो तारीखे में हो लोग कर रहे थे. पण वो राष्ट्रीय स्तरे पर आपनो नेतृत्व करेर काम कर रहे थे ही बात जना वो कालेम जे तथागतित जे काँग्रेसर लोक वेते हे लोकुर का वात लक्ष्य माई आणि करतानी हो देशेमा एक नारा लगाय सायमन गो बैक जे सायमन ही तुम सायमन कमिशन वापस लो कारण की हो काँग्रेसर लोकून मालम येतो जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू जर अधिकाऱ्यार आज वाद जर बोल रोच तो हे अधिकाऱ्यार वाद जर जर कर रहे तो सवार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा जाऊन मिळून शकच. म्हणजे साथियों जे सामाजिक क्षेत्राचं हे सामाजिक क्षेत्र में जे काही कमिशन होत काळे म्हणजे ना सायमन कमिशन 1928 में आहे तो व सायमन कमिशन सुद्धा हमारा अधिकाऱ्यार बोलेर वात हो की दे आणि वो मागणी की दे कि भटके मुक्त लोकून सुद्धा मतदानेर अधिकार आपण मळेन चाच जे आज मतदानेर अधिकार आज आपण मळोच हो काळे मोके कारण की देशमेर जे हम महात्मा काचा जे गांधी हम महात्मा काचा वो गांधी कच की जे लोक फक्त कर भरच वो लोकूनच तो मतदानेर अधिकार दो. पण बाबासाहेब आंबेडकर हे वातेर विरोधे में ते होंदूर केणो येतो की मतदानेर अधिकार सबने सारको मळेन चाच. म्हणजे केर साथियों तात्पर्य हीच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक जाती समूह कोणी करता काम कोणी कर रहे थे तो संपूर्ण ये देश में SC ST OBC लोकून जोडेर काम कर रहे थे. आणि दुसरी जी ऐतिहासिक जे बात साथियों मैं तमने केरो छू ही एक बकम महत्वपूर्ण बात आपने नीच काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही गोरबंजारा लोकूर संपर्क में हेते काही कारण की मन वाटे नहीं कि आपने लोगों ये संदर्भ में कई जानकारी वे करता मैं ये संदर्भ में सुद्धा जानकारी ढूंढन काढ़ो तो मन एक बकम महत्व जानकारी मार हाथे में आई. वो जानकारी कही आई कि जे रामसिंग भानावत करता आपने गोर बंजारा समाज में एक मोटे परिवर्तक हेतानी चल गेच हे रामसिंग भानावत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपने अधिकारी सार सुद्धा 3 वेळा भेट दिएर काम किदेच. एक वेळा कोणी 3 वेळा भेट दिएर काम किदेच आणि भेटेर माध्यमेती जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लखे वो संविधानेर माध्यमेती जे कलम लखे कलम कुणशे लखे ओम कलमे में कुणशे लखे ओमा 29-30 लखे जे अपनी सांस्कृतिक वारसा आज अपने गोर बंजारा लोग अपने तांडेन जपन रकाडच हे सांस्कृतिक वारसा जपेर जे अधिकारच हे भारतीय संविधाने में काळे में 29 आणि 30 माध्यमेती आपण दिने आणि हे देश में हिंदू सोबत लढाई लढतानी आर्टिकल जे 46 जे संविधानेर कलम 46 हो माध्यमेती हे लोकूर ओळख निर्माण वेणू आपणे गोर बंजारा लोकूर ओळख निर्माण वेणू वर्षार सुद्धा वो कायदो म्हणजे कायदो बनातानी कलम लकेर काम हो काळे मो किदेच आणि हे लकेर काम जना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किदे हुंदूर आभार माने सार આપણે રામસિંગ ભાનાવત आणि वसंतराव नाईक हे दोई होंदूर 7 होंदूर तिसरी वेळा जे 1952 भेटवी ती हो भेटे मग होंदूर हो आभार मानेचं आणि ही बात मग फक्त हवा हवाई कोणी बोल रो तो रामसिंग भानावते पण जीवन चरित्र एक पुसदेर मनक्यालक मेलोच हो पुसदेर जे मनक्याचं होंदूर पुस्तके हो म्हणजे ही कर मेलेच म्हणजे यार अर्थ काहीच की रामसिंग भानावतेर माध्यमेती सुद्धा गोर बंजारा लोक की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपर्क में येते म्हणजे केर तात्पर्य काहीच की देशमेर जे काही शोषित आणि पीडित जे काही आपण सबन लोक येते हे सबन शोषित आणि पीडित लोकूर लढाई लढेर काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो कायम कर रहे आणि होंदूर पगेत पग मेलतानी हो कायम जे काही रामसिंग भानावत हे बाकी लोक हो सुद्धा काम कर रहे थे ये प्रति सिद्ध होच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा गोर बंजारा समाजेर सुद्धा नेतृत्व करेर काम कर रहे थे. पण आज तथागतित जे राजकारणी लोक जे हमारे आदेश शिके सुकाय लोक हो प्रचार प्रसार करायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमासार काहीच कोणी किदे मग जना होंदूर सोबत चर्चा करूचू तो होंदूर बुद्धिनी मन की आवच
की खरोच आमने फक्त विरोध करायचं करताना विरोध करायचं, पण खरो इतिहास આપણે લોકો માલમ છે કરતાની સાથીઓ જે અમે હાજર જે વિષય લગાવીશું એ વિષય આપણે ગોર બંજારા લોકો સાર નવીન છે કે આપણે સારો નેમકો કાંઈ કાંઈ કરમેલે તો આતરાજ કોની તો जना हे रामसिंग भानावत जना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भेटे ते तो हो टाइम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेंदून कचं की तमार समाज में जत्राई के तम पुढारी लोग छो ए तम सब लोग भळो आणि बेस्तानी मार सोबत आओ मार सोबत आरे छो तमार स्वागत छ ये रांग तम पहिले आपणे समाजे लोकून एकट्ठा करो आणि बेस्तानी तम सामूहिक निर्णय लो म्हणजे यार अर्थ काहीच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त सामाजिक लढाई कोणी तो ये देश में राजकीय म्हणजे पॉलिटिकली सुद्धा नेतृत्व निर्माण करे काम हो काळे मो कर रहे अतराज कोणी तो हमारे लोगों सुद्धा तिकीट देर सुद्धा काम हे लोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की देच कारण की आज हमने कचा कि ये देश में फक्त सामाजिक काम में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येते वत्रा ऍक्टिव्ह पॉलिटिकल वातेम सुद्धा येते हुंदूर पार्टी येते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माध्यमेती जे ओबीसी में जे सबने मोठे हो काळे में जे पंजाबराव देशमुख येते हुंदून सुद्धा वो अपील कर रहे थे आणि पंजाबराव देशमुख जे येते हुंदूर हातेड जे वकिली आपणे जे प्रॅक्टिस करेर काम जे आपणे गोर बंजारा समाजे प्रेरणा स्त्रोत जे आपण वसंतराव नाईक कचा हो हुंदूर वकिली म्हणजे वकिली रो काम म्हणजे वकालत प्रॅक्टिस हो हुंदूर हातेड करते ते म्हणजे यार अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा संपर्क में येते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वप्न येतो की हे देश में जत्रे काही आपण एसटी एसटी ओबीसी जन बहुजन आपण मूल निवासी काचा हे सब लोकून जोडून एक राष्ट्रव्यापी पार्टी सुद्धा निर्माण करेरो पण काही होगो की 1956 हुंदूर मृत्यू येगी आणि मृत्यू येजार बाद हुंदूर जे काही स्वप्नच ही स्वप्न अधुरो हेगो आणि शेवटी येनच संधी बनातानी काँग्रेसर लोक आज आपण लोकून एक वापर करेर काम किदी कारण की जना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्टिकल 46 लखे हुंदूर माध्यमेती जे काही हमने अधिकार देर बात की दे तो वो टाइम है ना काही वेगो कि रामसिंग जे भानावत वो रामसिंग भानावत 31 जानेवारी 1953 में एक गोर बंजारा सेवा संघ जे हुंदूर ऑल इंडिया बंजारा सेवा संघ नामे जे काही संघटन येतो और माध्यमेती राष्ट्रीय अधिवेशन लेर काम हो की देते आणि हम इन्व्हिटेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देते येर सुद्धा पुरावा साथियों आपणे सापडेचं म्हणजे येर अर्थ काहीचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपणे अस्तित्व लढाई सार लढेर काम करे ते आणि जना आपणे लोक हुंदून भेटेन जाते ते पुस्तके में वात लखमेले जी जे मग तमने केरूच तो जना आपणे लोक हुंदून भेटेन जाते ते तो हुंदूर 10 कामो सोडतानी म्हणजे आपणे लोकून वो वेळ देते ते यार अर्थ हो आपणे लोक रिस्पेक्ट करते ते आपणे लोक हो लोक इज्जत करे बाबासाहेब आंबेडकर हे इज्जत करते ते कारण हे जे काही वातच ही वाता आज हमारे लोक में विचार परिवर्तन ही वातच पण आज वर्तमान में जे काही प्रस्थापित लोक जे काही पार्टी में काम करत विविध काही संघटना जे हिंदू ब्राह्मणिकल जे विचारधाराचं हुंदूर हेट काम करायचं हो लोक हे खरी खरी वात केनी कारण खरी वात जे समाजेर आपण शिके सुकाय वर्गचा तो ही खरी जे काही वातच ही खरी वात आपण बोलेन चावचा करतानी में आज निर्णय लीधो दीदन संदर्भे में अभ्यास कीधो माहिती ढूंढन काढो आणि माहिती ढूंढन काढतानी तमने एक मेसेज पर कॉले पर तम हे लाईव्ह कार्यक्रम ना आणि जना 31 जानेवारी 1953 जना हो ऑल इंडिया बंजारा सेवा संघ राष्ट्रीय अधिवेशन होतो तो अधिवेशन सुद्धा हो आयवाळ येते पण काँग्रेस लोक पॉलिसी किदे आणि पॉलिसी करतानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नायांचावचं करतानी लाल बहादूर शास्त्रीनं हो काळे मग अधिवेशन मळे हो अधिवेशन मेले आणि उजे अधिवेशनचं हे अधिवेशन मी आपण पुसदेर एरियामध्ये येतो आणि हो टाइम नो फक्त झासा दिने આપણે गोर बंजारा लोकून की हम सुद्धा तुम्हारा आरक्षणेर बात करे वाच पण एवढी काही जे एक यूपी में एक राजपूत व्यक्ती जे प्रीतम सिंह करण येती तो वन माध्यमेती काही एक बात कहने लगाड़े कि हमने आरक्षणेर गरज छे म्हणजे हमारे समाजासोबत जे धोकेबाजीचं हे धोकेबाजी लोक हे काँग्रेस वो काळे कंती हमारे सोबत करते आ रहे साथियों अतराज कोणी तो हमने ये देशेर इतिहास में शिकावचं कि भारत जे ही 15 अगस्त 1947 स्वातंत्र्य हो पण आज हमारे जे भटके मुक्त लोक येते हम 31 ऑगस्ट 1952 आजाद हुए म्हणजे आजादी 4-5 वर्षानंतर हमने ये देश में स्वातंत्र्य की दे आज हेच काँग्रेसर लोक 2008 में रेनके कमिशन बनाए हमने फक्त झासा दिने हमार मतले सर हमने फक्त कमिशन बनाए आणि वो कमिशन में ती बात की दे कि हम भी सुद्धा गोरमाटी लोकून आरक्षण देर काम करेवाचा भटके विमुक्त लोकून आरक्षण देर काम करेवाचा
पण साथियों रेनके कमिश्नर भी कही होगा कि आज तक सुद्धा और संविधान पटले पर सत्ताधारी पार्टी आज बीजेपी विरोधी पार्टी कांग्रेस वो कायम 2008 में कांग्रेस सरकार व्यक्ति ये कांग्रेस भी हैगी आणि बीजेपी हैगी ये दोही पार्टी सुद्धा आज वो रेनके कमिश्नर पर चर्चा करें तैयार छे। आदराज कोणी तो 2013 आणि 14 सुद्धा रेनके भिक्खू दाते नामेरो एक दुसरो आयोग बना वर सुद्धा जे काही रिपोर्टचं वर सुद्धा जे काही वाताचं ही सुद्धा आबे तक असो लागू करेर काम कोणी करे म्हणजे साथियो आपल्यासोबत आज सुद्धा षडयंत्र हेरोच ही षडयंत्र का वेरोचं कारण की आपण तांडेमेर जे काही शिकू शिकायचे गोर व्हायचं आणि तांडेमेर रेवाचे का हमार साधारण लोकचा एમાં सबनेથી મોટો पहिलो कारणचं की આપણે એમાં લોકોનો માહિતીનો અભાવचं आज हे जे काही वाताचं આપણે खरी वात का मालूम છે ની આપણે जे काही जुने આપણે जे वसंतराव नाईक वेते रामसिंह भानावत वेते ये कई कर गए हमने का खरो इतिहास मालूम है कारण कि हमारे एम ओसी बात लकेर काम कोनी कीधे जे लोग लके हंदूर कोई वाचेर काम कोनी कीधे करतानी जे माहितीरो जे अभाव एरो कारण कई कि हमार लोगों में सबने पहलो एक माहितीरो अभाव करतानी राष्ट्रीय स्तरे पर अपने गोर बंजारा लोगों एक जागृति रहनो जाणीव रहनो वर्षा राष्ट्रीय स्तरे पर एक आपण मंच बनायचा वो मंचेर नामचं राष्ट्रीय गोर बंजारा क्रांती संघ कारण की आज ही जत्री जी समस्या आज हमार तांडेमेर लोकर निर्माण वीच आज ही समस्या का निर्माण वी कारण की आपणे समाजेम खरे नेतृत्वेरो अभावचं नेतृत्व म्हणजे काही फक्त निवडणूक लढेवाळो कोणी जिंदाबाद मुर्दाबाद करेवाळो कोणी जे खरोच खरेन खरो केवाळो खोटेन खोटो केवाळो वो नेतृत्व सामाजिक नेतृत्व आज अपने समाज में तैयार कोनी हुए जे नेतृत्व तैयार वेरेच हुंदुरो एक कार्यक्षेत्र निर्धारित फक्त हुंदूर काही वो कार्यपुरताच करेर काम करेच कारण देश पातळी लेवले पर अपने जे काही महापुरुषेर विचारधाराचं जे अपने गोर बंजारा समाजेर जे काही अपने प्रेरणा स्त्रोत सेवालाल महाराजचं हुंदूर साबित ऐतिहासिक जे काही महत्वपूर्ण जानकारीचं जे गोर बंजारा समाजेर जे काही प्रेरणा छ आज सब तांडे में ती खत्म हेगीच आज मग प्रत्येक तांडेम जाऊचो આપણે लोकच की समाज परिवर्तन होऊ शके नहीं ये का होऊ शके नहीं हंदूर भावना का निर्माण होगी कारण कि हमारे में एक सामाजिक चेतनारो अभाव निर्माण वेगोच ये सामाजिक चेतनारो अभाव का वेगोच कारण कि हमार तांडे में आज हमार समाज में योग्य ते नेतृत्व छे नहीं जे नेतृत्व छ हंदूर कार्यक्षेत्र बनातानी काम करेच कारण ही जे राष्ट्रीय गोर बंजारा क्रांति संघ ही जे आपण संगठन बनायचा इस संगठन राष्ट्रीय स्तरे पर आय वाले दनेना गोर बंजारा समाज में विविध लोकूर माध्यमेથી जाणी आणि जागृतीरो काम करेवाच आणि अत्राच कोणी तो देश पातळी पर जे आपले गोर बंजारा लोकचा हे गोर बंजारा लोकून सुद्धा जोडेरो काम करेवाच कारण की केन आपणो जे गोर बंजारा समाजचं ही जम्मू काश्मीर कंती तो कन्याकुमारी तगसरच पण आज ये देश में नाळी नाळी नामेती वळके जायचं ये रेती आज जे और संघटित ताकद निर्माण वेंचाचं इस संघटित ताकद आज ये देश में निर्माण कोणी होईल आणि प्रत्येक राज्य में जे काही आपण गोर बंजारा समाजचं ही गोर बंजारा समाज फक्त આપણે और राज्य पुरता लढेर काम करच कारण देश पातळी पर आज आपण गोर बंजारा लोकांना जोडे सारे आपण एक मंच बनायचा हे मंचेर नामचं राष्ट्रीय गोर बंजारा क्रांती संघ आणि ये जे संगठन माध्यमेથી जत्रे के समाज में संघटनाएचं वो संघटनाना આપણો काही विरोध छे नहीं होंदून આપણે अपील छ कि बिहारे तुम तमारो झेंडा रकाड़ो तमारो दंडा रकाड़ो तमार नेता भी रकाड़ो पण आपण अपने समाजेर मुद्दा सारा कत तरी एक आयंचाच कारण की आज काळेर गरज ये देश में शैक्षणिक जे नवीन पद्धति लागू की देचा हमारे ये देश में शिक्षण खत्म हेगो आज ये देश में जे हमारे सरीक जे शिके सुकाय बाल बच्चाचं जे ग्रॅज्युएट बाल बच्चाचं आज हो लोग बेरोजगार अपने तांडेम फरेचं आवडा मोठो लॉकडाउन ये देश में आज चाल रोच हे लॉकडाउन माध्यमेથી मागे लारेर वर्षेरो सरकारी आकडाचं 40 लाख पेक्षा जे लोक छ ये देश में बेरोजगार वेगेच ओमे ते आपणे गोर बंजारा समाजेर लोक सुद्धाच म्हणजे ही परिस्थिती आज हमार लोक निर्माण वेरीच करतानी देश पातळी पर अपने गोर बंजारा लोकून जोडेना एक सामाजिक चेतना निर्माण करेल अपने महापुरुषे जे खरोखरो इतिहास जे अपने लोकर अधिकारे जे काही वात छ ये अधिकारेर वात करे सार आय वाले दनेन साथियों ये राष्ट्रीय स्तरे काम करेवाच करतानी आज देशामध्ये काही सामाजिक आंदोलन जे काही मेन प्रेरणा स्त्रोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं हंदूर सुद्धा वाता अपने गोर भाईनं समजन लेवनागे कारण की हंदूर काम फक्त एके जाते पुरता कोणी येतो ब्राह्मण लोक हे प्रचार प्रसार किदे की फक्त एके जाते पुरता किदे कारण खरो काहीच ही खरो आपण जाणेंचाच कारण की सेवालाल महाराज अपने गोर बंजारा भाषाम कच सत्तेर काम फत्यम करो आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर एके जाते पुरता करेवा तो ये देश में एक मोटो संविधान कोणी लकेवा
आणि આપણે શીખે સુખાય लोग भी कचा कि वो संविधान कई एकले लके कई जो अंदर मसुदा समिति येती और मसुदा समिति में 7 लोग येते और 7 लोग में माहिती सुद्धा एक लोक सुद्धा उन 701 कोणी की दे और 7 लोक में एक जे मनक्याचं मरण चलग होतो दुसरो द्यायचं और सदस्य पदे राजीनामा देना करतो तिसरो जे मनक्याचं राजकीय वातेमध्ये एंगेज येतो चौथं जे मनक्याचं अमेरिका निकळून चलगतो आणि 5वे आणि 6वे हे जे दी काही मनक्याचं व दिल्लीर बाहेर येते ते म्हणजे ಒಂದು केरीज 701 कोणी महत्व होतो केरीज 701 न मळेर बावजूद सुद्धा आज हमार गोर बंजारा लोकू सारा भटके मुक्ते सारा आर्टिकल 46 लखचं 29 30 लखचं 24 25 लखचं अत्राच कोणी तर जे ताकते ते आज मग तमार समोर लाईव्ह आन बोल रुचू ही बोलेर अधिकार सुद्धा भारतीय संविधानेर माध्यमेती मन मळोचं ही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन फ्रीडम ऑफ स्पीच ही जे काही अधिकार मळोचं ही आपल्या संविधानेर येती मळोचं कारण की 1949 रांग हे देशम संविधान लागे रांग कुछ हमार तांडे मेर बाल बच्चा नौकरी में लागे ते सांभळेचो ही का लागेच हे देशेर संविधाने रेती कारण जी खरी खुरी वातच हे खरी खुरी वाता आज આપણે लोकून जाणेन चावच मानेन चावच आणि आज हमार महापुरुषेर विचारेर गरज आज આપણે समाजेंच करतानी साथीओ जे काही लाईच मग जास्त वेळ कोणी लेरो कारण की આપણે समाजेन सांभळेर सवय છે ની पण जे काही महत्वपूर्ण जी वातं आहेत ती हे लाईव्ह माध्यमेથી मैं તમને કે ઈચ્છું તો એ મહત્વપૂર્ણ વાતે સાથીઓ मैं તમને ચર્ચા કીધું તો અત્રાજ કોની તો એ જે મારો ફેસબુક પેજ છે એ મારો વોટ્સઅપ નંબર પણ છે તમે ડાયરેક્ટ પ્રશ્ન પણ વિચારી શકો જે સંદર્ભે તમને કાંઈ પ્રત્યેક પ્રશ્નેર ઉત્તર પણ દઉં दुसरी વાત आज ये लाईव्ह जे છે એ जास्तीत जास्त આપણે ગોર ભાઈ કને એ વિડિયો શેર વેંચાच कारण की आज हमार गोर भाईनो खरो इतिहास खरी वातच मालम छे चा वरेती हे सब वात वेरेच कारण देश पातळी पर आयवाळे दनेनी जे काही राष्ट्रीय गोर बंजारा क्रांती संघ ही जे काही आपण प्लॅटफॉर्म बनायचा या प्लॅटफॉर्मर माध्यमेથી खरी खुरी जागृती करेर काम आपण करेवाच कारण आज ये देशમાં આપણે લોકોને आपण जोडे सारं हे देश पातळी पर जे काही संघटन बनायचं हे संघटने सारं तम जुडतानी साथ सहयोग કર્યો अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करू છું आणि जे काही मारे जे तम व्हिडिओ सामळ रेचो फक्त गोर बंजाराच कोणी तो साथीओ हे व्हिडिओ पर अलग अलग जाती समूह लोक सुद्धा मन सामळ रेचो म्हणून सुद्धा एक अभिमानेर वात हे वाटरीचं करतानी जास्तीत जास्त व्हिडिओ तम આપણે લોકો તક શેર કરો આતરી આશા અને અપેક્ષા વ્યક્ત કરું છું તમને આ તમાર બોલનું સાંભળે એ સાર જાહેર આભાર ધન્યવાદ જય જવાહર જય ગોર જય સેવાલાલ જય ભીમ જય મૂલ નિવાસી।